मागच्या 5 वर्षामध्ये जर पाहिलं तर टाटा पंचच्या 6 लाख युनिट म्हणजे 6 लाख गाड्या जर पाहिल्या तर भारतीय मार्केटमध्ये विकल्या गेलेल्या आहेत. आणि आपण ज्याला म्हणतो ना कॉमन मॅनची गाडी, तर तशीच ओळख टाटा पंचची आहे. आता ह्या गाडीचं फेसलिफ्ट आलेलं आहे. जवळपास टाटा मोटर्सने भरपूर असं चेंज देखील गाडीला जे ते केलेलं आहे. पूर्ण जनरेशन चेंज नाही आहे, ओव्हरऑल प्लॅटफॉर्म सेमच आहे. बट फेसलिफ्टमध्ये जर पाहिलं फ्रंट लुक असेल, रिअर लुक असेल, आतल्या साईडला इंटेरियर असेल तर ते चेंज झालेलं आहे. त्यामुळे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला पेट्रोल टर्बो इंजिन सुद्धा आलेलं आहे आय टर्बो, आणि सोबतच सीएनजी व्हेरियंट आहे एएमटी गिअर बॉक्स सोबत. येस, मायक्रो एसयूव्ही सेगमेंटमध्ये जर पाहिलं तर ही गाडी फर्स्ट आहे की सीएनजी मध्ये जर पाहिलं तर ऑटोमॅटिक गिअर बॉक्स म्हणजेच एएमटी गिअर बॉक्स सुद्धा ऑफर करते. सो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला या दोन्ही गाड्यांची पूर्णपणे डिटेल माहिती मी सांगणार आहे. आय टर्बो व्हेरियंट जर पाहिलं जे की मॅन्युअल गिअरबॉक्स सोबत येतं 6 स्पीड, त्याची किंमत आहे 9,79,000. एक शोरूम जवळपास 11,40,000 रुपये ऑन रोड या गाडीची किंमत आहे. माझ्या राईट साईडला आहे टाटा पंच सीएनजी एएमटी अकम्प्लिश प्लस एस, जे की सनरूफ सुद्धा येतं. हे सुद्धा अकम्प्लिश प्लस व्हेरियंटच आहे. याची किंमत आहे 10,54,000 रुपये. ऑन रोड या गाडीची किंमत जर पाहिली ऑलमोस्ट 12,10,000 रुपये आहे. सो चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया दोन्ही गाड्यांची माहिती घेऊन. ओके, तर मित्रांनो दोन्ही गाड्या आपल्या समोर आहे. गाडीच्या कीज पासून आपण सुरुवात करूया. कीज पहिल्याप्रमाणेच आहे. हे भरपूर वर्ष झाले बरं का. टाटा मोटर्सला एक विनंती, त्यांनी आता या कीज आहे ना बदलून टाका. बाकी सीएनजी एएमटी आणि टर्बो पेट्रोल इंजिन गाड्यांमध्ये आलेलं आहे. आता ह्या गाडीमध्ये जर पाहिलं टर्बो पेट्रोल इंजिनमध्ये आहे ना फक्त मॅन्युअल गिअर बॉक्स तुम्हाला भेटतो. सोबतच गाडीची पॉवर फिगर जर पाहिली ना 120 PS 170 न्यूटोमीटरचा जो टॉर्क आहे हा या गाडीमध्ये तुम्हाला मिळून जातो. बाकी डिफरन्स जर पाहिला तर जास्त काही डिफरन्स नाही आहे बरं का. इथे जर पाहिलं तर मॅन्युअल गिअर बॉक्स आहे ना गाडीमध्ये आहे ना क्रूज कंट्रोल ऑफर करण्यात आलेला आहे, जे की सीएनजी एएमटी मध्ये जे क्रूज कंट्रोल आहे ते नसणार आहे. सोबतच इथे तुम्हाला आय टर्बोची जी बॅजिंग आहे ती मिळून जाते. आणि ह्या गाडीमध्ये जो बूट स्पेस आहे ना हा देखील तुम्हाला चांगला मिळतो, जो की माझ्या मते चांगला आहे. एक्झॅक्ट तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता. आता त्यानंतर सर्वात जास्त डिमांडिंग मध्ये असणारं पंच सीएनजी मध्ये, याच्याबद्दल आपण थोडीशी माहिती जी आहे ते घेऊया. गाडी फ्रंट प्रोफाईलमध्ये जर पाहिलं तर चेंज करण्यात आलेली आहे. फ्रंट जी ग्रिल आहे किंवा फ्रंट ओव्हरऑल जो व्ह्यू आहे तुम्हाला नक्कीच इथे चेंज पाहायला भेटतो. 360 डिग्री कॅमेराचं फीचर तुम्हाला इथे मिळून जातं. भरपूर लोकांना वाटेल हे रडार आहे बरं का. रडार नाही आहे. आय थिंक पंच इलेक्ट्रिकचं जे व्हर्जन येणार आहे त्याच्यामध्ये जे ॲडास फीचर हे येऊ शकतात. इथे टोईंग हुकची जागा आहे. इथे जर पाहिलं एअर व्हेंट्स देण्यात आलेले आहेत, सो बेटर एरोडायनामिक्स. त्यानंतर इथे जर पाहिलं LED मध्ये हेडलाईट्स आहेत. LED मध्ये तुम्हाला फोग लॅम्प इथे मिळून जातात. DRL जर पाहिले ते इथे आहेत आणि हे ॲज अ टर्न इंडिकेटर म्हणून देखील काम करतात. बाकी हेडलॅम्प जर पाहिले तर ॲटो हेडलॅम्प तुम्हाला इथे मिळून जातात. त्यानंतर रेन सेन्सिंग वायपर जर पाहिलं तर ॲटो जे आहे ते तुम्हाला इथे ऑफर करण्यात आलेले आहे. साईड प्रोफाईलमध्ये जर आपण आलो ते बघा, मी आधी देखील सांगितलेलं आहे गाडीचं जनरेशन चेंज नाही, त्यामुळे चासीस सेम असणार आहे. इथे तुम्हाला अलॉय व्हीलचं जे डिझाईन आहे हे चेंज करण्यात आलेले तुम्ही पाहू शकता. 16 इंचचे आहेत. आणि टायर प्रोफाईल 195 60 16ची जी टायर प्रोफाईल ही तुम्हाला इथे मिळून जाते. 193 mm गाडीचा ग्राउंड क्लिअरन्स आहे. आधीपेक्षा जर पाहिलं 5 mm ने जो ग्राउंड क्लिअरन्स हा वाढलेला आहे. सोबतच इथे जर पाहिलं ना टाटा मोटर्सने स्मार्टली जर पाहिलं इथे एक ॲरो दिलेला आहे तुम्ही पाहू शकता. हा तर इथे आहे ना इन केस समजा तुमची गाडी आहे ना पंक्चर वगैरे झाली, खालच्या साईडला जो जॅक आहे तो लावायचा आहे, तर इथे जो स्पेस ह्या असणार आहे तुम्ही इथे आतल्या साईडला लावू शकता. मागे सुद्धा जे ॲरो आहे हा देण्यात आलेला आहे. बाकी ओव्हरएम इलेक्ट्रिकली ॲडजस्टेबल आहे, फोल्डेबल आहे. बट इथे कॅमेरा ॲड करण्यात आले आहे. गाडीमध्ये 360 डिग्री कॅमेराचं जे फीचर आहे ते येऊन जातं. डोर हँडलवरती जो रिक्वेस्ट सेन्सर आहे तो देखील देण्यात आलेला आहे, जो की आधी देखील यायचा. बट मला असं वाटत होतं की टाटा मोटर्सने रिअर प्रोफाईलमध्ये आहे ना जो डिस्क ब्रेक आहे तो द्यायला पाहिजे होता, जो की अजूनसुद्धा इथे मिसिंग आहे. बाकी सस्पेन्शन ॲज इट इज आहे. रिअर प्रोफाईलमध्ये गाडीचा लुक पाहिला तर मी एकदा टेल लॅम्प ऑन करून घेतो बरं का. आणि गाडीमध्ये एक चांगला जो चेंज आहे तो काय झालेला माहिती का, माझ्या खिशामध्ये चावी आहे. तर हा जो हॉर्न आहे ना 2 वेळाचा वाजतो. आधी जर पाहिलं तर भरपूर वाजत होता. फायनली टाटाने जे आहे इथे थोडीशी जी चेंज आहे ते केलेली आहे. तुम्ही इथे पाहू शकता कनेक्टेड ज्या टेल लॅम्पचं डिझाईन हे तुम्हाला या टॉप मॉडेलमध्ये पाहायला भेटतं. त्यानंतर जे टर्न इंडिकेटर ते हॅलोजनमध्ये इथे ऑफर करण्यात आलेले आहेत. मागच्या साईडला 2 रिव्हर्स पार्किंग सेन्सर आहेत. इथे तुम्हाला मिळून जातो कॅमेरा आणि ट्विन सिलेंडर टेक्नॉलॉजी सोबतच बूट स्पेस. टाटा मोटरच्या कारमध्ये ट्विन सिलेंडर टेक्नॉलॉजी दिली जाते, त्यामुळे स्पेस देखील चांगला आहे. इथे जर पाहिलं कॅबिन साईज बॅग आहे, इथे छोटी बॅग आहे, इथे देखील चांगला स्पेस आहे. खालच्या साईडला 2 जे CNG टँक आहे 30-30 लिटर वॉटर कॅपॅसिटीचे हे तुम्हाला इथे
मिळून जातात, जे की आधीप्रमाणेच आहे. आणि प्लस जे स्पेअर व्हील हे तुम्हाला इथे खालच्या साईडला देण्यात आलेलं आहे. त्यानंतर इथनं तुम्ही आहे ना CNG भरू शकता आणि पेट्रोल देखील ऑब्व्हियसली इथनं भरू शकता. सो बाहेरच्या साईडने जर पाहिलं ना असे काही चेंजेस जे आहेत ते तुम्हाला ह्या गाडीमध्ये पाहायला मिळतात. इंटेरियरमध्ये जर पाहिलं तर पॉवर विंडोचे कंट्रोल इथे देण्यात आलेले आहेत. ड्रायव्हर साईड जी विंडो आहे ॲटो डाऊनच्या फीचर सोबत येऊन जाते. हे जे डोअर हँडल आहे ना इथनं तुम्ही मॅन्युअल जे आहे ते लॉक अनलॉक करू शकता. हे बेस मॉडेलपासून टाटा मोटर्सने द्यायला पाहिजे बरं का. सो लेट सी बेस मॉडेलमध्ये आपण जे आहे ते वॉक अराउंड नक्कीच तुमच्यासाठी घेऊन येऊ. ओव्हरएम तुम्ही इथनं ॲडजस्ट करू शकता. फोल्डेबल आहे. ते थोडंसं व्हाईट जे मटेरियल ते यूज झालेलं आहे, बट हे ना लवकर खराब होतं बरं का. थोडंसं फेंट कलरमध्ये असायला पाहिजे होतं. बाकी सीट जर पाहिले तर सीट चेंज करण्यात आलेली आहे. तुम्ही पाहू शकता इथे एक्स्ट्रा जो थाई सपोर्ट आहे हा तुम्हाला इथे मिळून जातो. त्यामुळे ओव्हरऑल जे लॉंग जर्नीसाठी सुद्धा तुम्हाला जास्त जो थकवा आहे तो इथे जाणवणार नाही आहे. इथे मॅन्युअली हाईट ॲडजस्टमेंटचा जो ऑप्शन आहे हा तुम्हाला इथे मिळून जातो. इंजिन पुश स्टॉप बटन इथे देण्यात आलेला आहे. नवीन स्टेअरिंग व्हील तुम्हाला इथे मिळून जातं. आपण डोअर क्लोज करूया. ओके, सो असं काय स्टेअरिंग व्हील आहे तुम्ही पाहू शकता. ते मीडियाचे कंट्रोल आहे. इथनं तुम्ही MID जो आहे तो कंट्रोल करू शकता. बट CNG ऑटोमॅटिक गिअरबॉक्स आहे म्हणजे AMT आहे, ते इथे क्रूज कंट्रोल जे आहे ते देण्यात आले नाही आहे. बट इंटरेस्टिंगली तुम्हाला पेडल शिफ्टर या गाडीमध्ये मिळून जातात. क्या वाद आहे, म्हणजे टाटा मोटर्स नाही ना भाई, म्हणजे CNG तर दिला ओके, बाकीच्या कंपन्या फक्त मॅन्युअल गिअरबॉक्स देतात. इथे AMT गिअरबॉक्ससुद्धा देऊन टाकला आणि प्लस इथं पॅडल शिफ्टरसुद्धा देऊन टाकले, म्हणजे तुम्ही इथनं देखील गिअर जे आहे ते चेंज करू शकता. बाकी इथे जर पाहिलं वायपरचे कंट्रोल आहे. इथे हेडलॅम्प आणि टर्न इंडिकेटरचे कंट्रोल देण्यात आलेले आहेत. इन्स्ट्रुमेंट क्लस्टर जर पाहिला तर इथे 7 इंचीची जी स्क्रीन आहे ही देण्यात आलेली आहे. इथे RPM मीटर आहे. इथे तुम्ही ट्रिप A ट्रिप B रिसेट करू शकता. इथे जर पाहिलं तर टर्न बाय टर्न नेव्हिगेशन देखील तुम्हाला येतं बरं का. सो आता जर पाहिलं तर इथे एक म्युझिक चालू आहे, सो इथे तुम्हाला दाखवते. इथे CNGची जी लेवल आहे ओके, थोडासा प्रकाश जास्त आहे बरं का. हां, इथे जर पाहिलं CNGची लेवल किती आहे, इथे पेट्रोलची लेवल किती आहे, वेट सेन्सर देखील गाडीमध्ये येतात. सो इथे मी बसलेलो, मी आता सीट बेल्ट लावलेलं नाही कारण गाडी जर पाहिली तर उभीच आहे, त्यामुळे इथे जर पाहिलं रेड साईन येते. बाकी भरपूर इन्फॉर्मेशन तुम्ही इथे घेऊ शकता. बट मला एक जी कमी याच्यामध्ये काय वाटलेली माहिती का, याचा जो कलर आहे ना तो चेंज होत नाही. माझ्या मते थोडासा व्हाईट, ऑरेंज, रेड असा असायला पाहिजे होता, बट तो ब्लूच राहतो. आणि समजा मी जर गाडी बंद केली ओके, आणि त्यानंतर समजा आपण परत गाडी स्टार्ट करूया. सो असं काय जो ओव्हरऑल लेआउट हा तुम्हाला इथे पाहायला मिळतो. इथे जर आपण आलो तर 10.25 इंचची जी स्क्रीन आहे ही इथे ऑफर करण्यात आलेली आहे. आयरा कनेक्ट याला देण्यात आलेले आहे बरं का. सो इथे तुम्ही मल्टिपल तुमचे जे ॲप्स वगैरे ते कनेक्ट करू शकता. जिओ फेन्सिंग, गाडीचं जे लोकेशन आहे ते कुठे आहे, गाडी काय स्पीडला वगैरे आहे. सो असे मल्टिपल फीचर जे आहेत तुम्हाला टॉप मॉडेलमध्ये मिळणार आहे. त्यानंतर इथे जर पाहिलं इंटरेस्टिंगली हे जर पाहिलं तर 2 AC वेन्स बरं का. बेसिकली हा तिसरा पण आहे, बट इथे ना पूर्णपणे पॅक आहे. याला कुठलाही ओपनचा पार्ट ठेवण्यात आलेला नाही आहे. हा जर अजून ओपन केला असता ना अजून चांगला ACचा फ्लो आला असता, बट तो इथे आता देण्यात आलेला नाही आहे. तुम्हाला माहिती असेल आधीची जी टाटा पंच आहे तर हॅझार्ड लाईटचं जे बटन आहे ते इथे यायचं, बट ते आता शिफ्ट झालेलं आहे इथे. भाई हे टच पॅनल आहे ना, मी सिरियसली सांगतो की कंपन्याने बंद करावे, कारण की हे एवढे कन्व्हिनियंट नसतात बरं का. भरपूर जास्त लक्ष द्यावं लागतं. बट इथे जर पाहिलं लॉक अनलॉकचं डेडिकेटेड बटन देण्यात आलेलं आहे. गाडीमध्ये 360 डिग्री कॅमेरा तुम्हाला मिळून जातो. त्याचा ओव्हरऑल व्ह्यू आहे हा तुम्ही पाहू शकता. कॅमेरा क्वालिटी एकच नंबर आहे, देर इज नो डाऊट. म्हणजे तुम्ही जर पाहिलं तर रिअर असेल, फ्रंट असेल, भाई नेक्स्ट लेवल जी कॅमेरा क्वालिटी ही तुम्हाला इथे मिळून जाते. त्यानंतर इथनं तुम्ही ॲटोमॅटिक AC टॉप मॉडेलमध्ये इथनं फॅनचा जो फ्लो आहे तो सेट करू शकता. एक्सप्रेस कूलिंग आहे. त्यानंतर 12 वोल्टचा पॉवर सॉकेट तुम्हाला इथे मिळून जातो. 65 वॅटचा जो Type-C पोर्ट आहे हा तुम्हाला इथे ऑफर करण्यात आलेला आहे, तुम्ही पाहू शकता. आणि प्लस Type-C पोर्ट आहे कनेक्टिव्हिटीसाठी. वायरलेस जो चार्जर आहे हा तुम्हाला इथे मिळून जातो, जो की तुम्ही वायरलेसली तुमचा फोन जर सपोर्ट करत असेल तर तुम्ही इथनं तो कनेक्ट करू शकता. त्यानंतर फर्स्ट इन सेगमेंट मायक्रो SUV सेगमेंटमध्ये AMT गिअरबॉक्स आलेला आहे. क्या बात आहे, म्हणजे लोक मागत होती आम्हाला CNGमध्ये पण ऑटोमॅटिकचा एक्सपिरियन्स पाहिजे, टाटा मोटर्स देऊन टाकला. ऑलरेडी त्यांच्या टियागो आणि टिगॉरमध्ये ते ऑटोमॅटिक देतात, इथे सुद्धा दिलेलं आहे. बट ही गाडी सक्सेस असणार आहे बरं का. इथे 2 कप होल्डर तुम्हाला मिळून जातात. आर्मरेस्ट आहे जो की स्लायडेबल असणार आहे, तुम्ही पाहू शकता. आणि चांगल्या पद्धतीनं तुम्ही हात देखील इथे ठेवू शकता. जास्त वाईड नाही आहे, सो एकच व्यक्ती इथे जो आर्मरेस्टवरती तो हात ठेवू शकतो. सीट जर पाहिले तर फॅब्रिक सीट आहे. ॲडजस्टेबल हेडरेस्ट तुम्हाला इथे मिळून जातात. कुठलेही लेदर टापोस्ट्री नाही आहे, बट हा थाई सपोर्ट आहे ना लिटरली खूप चांगलं काम करतो. त्यानंतर इथे जर आपण आलो
कूल ग्लब बॉक्स तुम्हाला इथे देण्यात आलेला आहे आणि चांगल्या पद्धतीनं तुम्ही तुमचे काही सामान वगैरे असेल ते ठेवू शकता. डोअर 90 डिग्री ओपन होतात आणि 1 लिटरची बॉटल तुम्ही डोअरमध्ये ठेवू शकता. त्यानंतर एक चेंज झालेला आहे, ॲटो IRVM जर पाहिला तर इथे देण्यात आलेला आहे, जो की चांगला आहे. बाकी लाईट जर पाहिले ह्या LED तुम्हाला मिळून जातात. इथनं तुम्ही सनरूफ ओपन करू शकता, पण आपल्याला करायचं आहे व्हॉइस कमांडने. ओके, सो आपण देऊया व्हॉइस कमांड. ओके, सनरूफ ओपन करा. येस, सो अशा पद्धतीने तुम्ही सनरूफ ओपन करू शकता, इथनं क्लोज करू शकता. गाडीमध्ये 6 एअरबॅग जर पाहिले आता ऑफर करण्यात आलेला आहे बेस मॉडेलपासून, जे की माझ्यामध्ये चांगलं आहे आणि याच्यामध्ये छोट्या मुलांना अजिबात उभं राहू देऊ नका. आता त्यानंतर हे जे सीट आहे हे मी माझ्या बेस्ट ड्रायव्हिंग पोझिशननुसार सेट करून ठेवलेलं आहे. 5 फूट 10 इंच माझी हाईट आहे. आपण रिअर साईडला पाहूया की स्पेस किती आहे. इथनं तुम्हाला डोअर जो आहे तो ओपन करायचा आहे. ओके, इथे जर पाहिलं तर व्हाईट थोडंसं जे स्ट्रक्चर आहे देण्यात आलेलं आहे. इथनं तुम्ही विंडो जे आहे त्या वर खाली करू शकता. इथे 1 लिटरची बॉटल ठेवू शकता. सीट जर पाहिले तर फॅब्रिक सीट आहे, ॲडजस्टेबल हेडरेस्ट तुम्हाला 2 पॅसेंजरसाठीच मिळून जातात. 3ऱ्या पॅसेंजरसाठी नाही आहे, बट 3ऱ्या पॅसेंजरसाठी जो सीट बेल्ट आहे हा देण्यात आलेला आहे. आर्मरेस्टमध्ये कप होल्डर असायला पाहिजे होते, जे की इथे मिसिंग आहे. माझ्यामध्ये ते एक दिले असते तर चांगलं एक कम्फर्ट आणि कन्व्हिनियन्सचं जे फीचर हे झालं असतं. बाकी इथे जर आपण आलो तर स्पेस पाहूया आपण किती आहे. सो तुम्ही स्पेस पाहू शकता, इनफ स्पेस आहे. खाली लेग रूम देखील चांगला आहे, काहीच विषय नाही. इथे जर पाहिलं तर AC देण्यात आलेला आहे. इथनं तुम्ही फॅन जो आहे तो कमी जास्त करू शकता आणि खालच्या साईडला 15 वॅटची जी टाईप सी पोर्ट ही तुम्हाला इथे मिळून जाते. इथे मॅगझिन होल्डर देण्यात आलेलं आहे सीटच्या मागच्या साईडला. बाकी जर काय मागच्या साईडला कुठली लाईट्स नाही आहे. फ्रंट जी लाईट हीच तुम्हाला इथे यूज करावी लागणार आहे. हाईट जर पाहिली तर मी तुम्हाला हाईटचा देखील एकदा एक गणित जे आहे ते सांगून देतो. ओके, सो इथे तुम्ही पाहू शकता हाईट इनफ आहे. 6 फुटांचा जरी व्यक्ती असेल त्याला इथे बसायचं आहे तर तो चांगल्या पद्धतीने इथे बसू शकतो. 3 व्यक्तींना समजा इथे बसायचं असेल ना, माझ्या साईजच्या असतील तरी देखील थोडंसं ॲडजस्टमेंट करून ते बसू शकतात बरं का, कारण की सीट वाईड आहे, लेन देखील चांगली आहे आणि हा खालचा जो पोर्शन पाहिलं तर हा देखील बऱ्यापैकी फ्लॅट आहे. त्यामुळे जो 3रा व्यक्ती बसणार आहे त्याला देखील जास्त जो प्रॉब्लेम हा इथे जाणवणार नाही आहे. तर मित्रांनो, मी चालवतोय टाटा पंच, जी की CNGमध्ये टाटा मोटर्स जर पाहिलं तर या सेगमेंटमध्ये फर्स्ट गाडी आहे की जी AMT गिअरबॉक्ससोबत CNGमध्ये. ओव्हरऑल पॉवर कशी आहे आता जर पाहिलं, मी हायवेवरती आहे, 73 PS आणि 103 न्यूटनमीटरचा जो टॉर्क आहे ही गाडी जनरेट करते. आणि ओव्हरऑल हायवे क्रुझिंगसाठी माझ्यामध्ये कुठलाही जो प्रॉब्लेम हा तुम्हाला या गाडीमध्ये जाणवणार नाही आहे. त्याप्रमाणेच ओव्हरऑल सस्पेन्शन, ड्रायव्हिंग जे डायनामिक्स आहे तुम्हाला या गाडीमध्ये पाहायला भेटतात. गिअर शिफ्टिंग जर पाहिलं तर ते एवढे क्विक नाही आहे आणि ऑब्वियसली ते AMT गिअरबॉक्समध्ये आपण आत्तापर्यंत मागचे जेवढे पण AMT गिअरबॉक्स पाहिलेले आहेत तो फरक आपल्याला जाणवतोच की गिअर शिफ्टिंगमध्ये लॅग असेल. आता जर पाहिलं तर मला स्पीड घ्यायचं आहे. ओके, तर हे बघा म्हणजे पॉवर एवढी काय तुम्हाला जास्त या गाडीमध्ये मिळणार नाही आहे. लिनियर पॉवर आहे, म्हणजे जेवढी तुम्हाला गरजेची आहे ना तेवढी आहे. हा पण तुम्ही म्हणत असाल की नाही मला क्विक ओव्हरटेकिंग करायचं आहे आणि पटकन पुढे जायचं आहे, तर तशी अपेक्षा या गाडीमध्ये ठेवू नका, कारण की NA इंजिन असल्यामुळं पॉवर आहे कुठेतरी कमी आहे हे तुम्हाला या गाडीमध्ये नक्कीच जाणवणार आहे. क्रूज कंट्रोल गाडीमध्ये मिस आहे बरं का. माझ्यामध्ये ते टॉप मॉडेलमध्ये द्यायला पाहिजे होतं. तुम्ही ऑलमोस्ट 12,40,000 रुपये हे जे तुम्ही अकम्प्लिश प्लस S मॉडेल जर घेतलं तर त्याच्यासाठी मोजता, तर त्या प्राइसिंगमध्ये मग कुठेतरी क्रूज कंट्रोल आहे ना ची कमी आहे ही तुम्हाला इथे जाणवते. माझ्या मते सिटीच्या पर्पजच्या हिशोबानं जर विचार केला की नाही का आपल्याला सिटीमध्ये एक गाडी अशी चालवायची आहे जी की इकॉनॉमिकलसुद्धा असेल, प्लस आपल्याला तो जो रनिंग कॉस्ट आहे तुमची जी गाडीची रनिंग कॉस्ट आहे ती सुद्धा तुम्हाला कमी या गाडीमध्ये येईल. सो त्याचं कॉम्बिनेशन आहे. आणि एक चांगली गोष्ट काय माहिती का, इथे पेडल शिफ्टर दिलेले आहेत, जे की नॉर्मली आपण हाय एंड गाड्यांमध्ये पाहतो, टर्बोचार्ज पेट्रोल इंजिन वगैरे असेल किंवा SUV सेगमेंटच्या गाड्या असतील, बट इथे टाटाने पेडल शिफ्टर देऊन आहे ना एक अजून कम्फर्ट आणि कन्व्हिनियन्सचं जे फीचर आहे हे वाढवलेलं आहे. ओके,
हां, म्हणजे एवढे क्विक नाही पेडल शिफ्टर काम करत बरं का. आता समजा जर पाहिलं, आता थर्ड गिअरवरती इनप मी 2000 RPMला गेलेलो आहे, तिसरा गिअर टाकला नाही. इथे थोडासा तो गॅप आहे गिअर शिफ्ट होताना, हा तुम्हाला इथे जाणवतो बरं का. आता मी ब्रेकवरती पाय ठेवलेला आहे. समजा पुढची गाडी थोडीशी मूव झाली ना की मी ब्रेकवरचा पाय काढतो. सो स्टॉप अँड गो ट्रॅफिक असेल ना, तिथं गाडी कसं काम करते हे आपण पाहूया. ओके, येस, गाडी पुढे जाते. आता जर पाहिलं तर कितीचं स्पीड घेते गाडी. ओके ओके, 9चं स्पीड आहे, 9चं, त्याच्यावर नाही जाते. मागचे भाऊ लगेच हॉर्न वाजायला लागले. हॉर्नचं एक आपल्याकडे लय मोठा प्रॉब्लेम आहे गाडीमध्ये ना. पॅनल गॅप्स वगैरे हे तुम्हाला जाणवणार आहे बरं का. म्हणजे असं मेजर इम्प्रूव्हमेंट नाही आहे, जसं की आपण टाटा सियारामध्ये पाहिलं होतं. इथे पॅनल गॅप्स आहे, बट ते जास्त तुम्हाला असं व्हिजिबल नाही होत. एकदम प्रॉपर डीपली तुम्ही जर पाहिलं तर तुमच्या लक्षात येऊन जाईल. आता ही जर पाहिली ब्रँड न्यू गाडी आहे, त्यामुळे असं काही पॅनल गॅप्स वगैरे अजून तर काही आवाज वगैरे येतोय असं जाणवलेलं नाही आहे गाडीमध्ये बरं का. RPM जर पाहिलं तर आत्ता 4थ्या गिअरवरती गाडी आहे आणि जवळपास 1500 RPM गाडीचं आहे. आणि 50चं जे स्पीड आहे हे आत्ता आपण ह्या वाघोलीच्या एरियामध्ये चालवत आहोत, जे की माझ्यामध्ये चांगले आहे. RPM देखील लोअरला आहे, सो तिथे तुम्हाला जे मायलेज आहे हे चांगलं मिळू शकतं. तर मित्रांनो, आता पुढे जर पाहिलं चढ आहे, आपण काय करूया, थोडंसं इथे थांबूया आणि AMT मध्ये गाडी कसा परफॉर्मन्स करते. समजा असं चढावरती स्टॉप अँड गो ट्रॅफिक आहे, सो तिथे आपण ट्राय करूया. मागे आपल्या कुठलीही गाडी नाही आहे, इथे हायवे आहे साईडला. ओके, तर आता इथं मी ॲटोवरती गाडी टाकलेली आहे. ब्रेक पॅडलवरचा मी पाय काढतोय. ओके, हां, गाडी पुढे जाते बरं का. चढावरती देखील गाडी पुढे जाते आणि एक 5-6चं जे स्पीड आहे हे गाडीने घेतलेलं आहे. येस, क्या बात आहे. सो माझ्या मते चढावरती सुद्धा गाडी चांगल्या पद्धतीनेही पुढे जाऊ शकते. आता समजा स्टॉप अँड गो ट्रॅफिकमध्ये आपण आहोत, पुढची गाडी थांबलेली आहे. आता पुढे जर ती जात असेल, ओके, थोडासा वेळ घेते गाडी, बट गाडी पुढे जाते, मागे जात नाही आहे बरं का. हे एक चांगली गोष्ट या गाडीबद्दल आहे. ओके, तर मित्रांनो, आपण सिटीमध्ये गाडी चालवण्यासाठी कशी हे पाहूया. आता ह्या गाडीमध्ये नवीन जे पेट्रोल इंजिन आहे ते आलेले आहे टर्बोच्या, जे की आपण नेक्सॉनमध्ये सुद्धा पाहिलेलं आहे. तो 6 स्पीडच्या मॅन्युअल गिअरबॉक्स सोबत आहे. त्याचा परफॉर्मन्स सिटीमध्ये कसा आहे हे आपण पाहूया. पहिलं तर हे पहा, थोडासा जो क्लचचा गॅप आहे ना, हा तुम्हाला या गाडीमध्ये जास्त जाणवतो. त्यामुळे ओव्हरऑल थोडासा जो स्ट्रगल आहे ना, हा तुम्हाला करावा लागू शकतो सिटीमध्ये गाडी चालवत असताना बरं का. जास्त हायवेवरती तुम्ही जर घेऊन गेला तर गाडीचा जो परफॉर्मन्स हा चांगलाच राहणार आहे. बट सिटीच्या हिशोबानं आपण थोडंसं बोलूया. सस्पेन्शन क्वालिटी चांगली आहे, स्टीफ आहे सस्पेन्शन. आणि सिटीमध्ये माझ्या मते तुम्ही 3ऱ्या-4थ्या गिअरवरती चांगल्या पद्धतीनं गाडी जी आहे ते चालू शकता. आता जर पाहिलं मी 3ऱ्या गिअरवरती आहे आणि एक 40 ते 50चं स्पीड आहे हे आपल्या गाडीचं आहे. आणि पॉवर आहे बरं का. आता समजा मला ओव्हरटेक करायचं आहे, ओके, ओके, 2000 RPM पर्यंत गाडी जाते आणि 70चं जे स्पीड आहे ते मी घेतलेलं आहे. जो इंजिनचा परफॉर्मन्स आहे ना, हा तुम्हाला खूप क्विक आहे असं जाणवणार नाही आहे. थोडासा वेळ लागतो टर्बो किक इन होण्यासाठी. स्टार्टिंगपासून तुम्हाला जी पॉवर आहे ही या टर्बो इंजिनसोबत जे आहे ते मिळणार नाही आहे. आणि हे जे इंजिन आहे ना, हे थोडंसं तुम्हाला जो नॉईज आहे हा देखील आतमध्ये जो जाणवणार आहे. आणि हा जो गिअरचा गॅप आहे ना, हा देखील मला जास्त वाटतो बरं का. समजा मी 4था गिअर टाकल्यावर म्हणजे बऱ्यापैकी जास्त गॅप आहे. तो थोडासा कमी करता आला असता तर अजून जे गिअर शिफ्टिंग आहे ते स्मूथ झालं असतं. बट एक गोष्ट झालेली आहे की टाटा मोटरच्या गिअरबॉक्समध्ये जो रबरी फील असतो, जो की नाही का आपण गिअर चेंज करताना तो थोडासा हार्ड जातो, रब्बरसारखा फील येतो. तर मग तो इथे कुठेतरी कमी झालेला आहे. तिथे थोडंसं जे काम आहे हे टाटाने ह्या गाडीसोबत जर पाहिलं तर केलेलं आहे. तर मित्रांनो, आपण व्हिडिओच्या शेवटी आलेलो आहोत. गाडीबद्दल माझं ओपिनियन जर पाहिलं तर ऑलरेडी जर पाहिलं तर ह्या गाडीचे भारतीय मार्केटमध्ये टॉप 10च्या लिस्टमध्ये जर पाहिलं तर दर महिन्याला ही गाडी आहे. आता जर पाहिलं तर कंपनीने फेसलिफ्ट आणलेली आहे आणि त्याच्यामध्ये सुद्धा जास्त असं काही चेंजेस केलेले नाही आहेत. हा फ्रंट किंवा रिअर प्रोफाईल असेल चेंज केलेलं आहे. जसं की आता सध्याच्या ज्या गाड्या आहेत त्याप्रमाणे तुम्हाला लुक पाहायला भेटतो. AMT दिलेले आहे CNGमध्ये, त्यामुळे भरपूर लोकांची मागणी होती CNG AMTमध्ये द्या. फिट अँड फिनिश लेवल जर पाहिले तर ते पहिल्याप्रमाणेच आहे. बऱ्यापैकी तुम्हाला काही ठिकाणी पॅनल गॅप्स वगैरे पाहायला भेटणार आहे, काही ठिकाणी आवाज देखील येऊ शकतो.
आणि प्राइसिंगचा जर विषय आला तर प्राइसिंग देखील ठीक आहे. तुम्ही म्हणणार की विशाल भाऊ जवळपास 12,40,000 रुपये CNG AMTची अकम्प्लिश प्लस एस जे मॉडेल आहे त्याची किंमत आहे. हे पहा फीचर देखील तसे आहेत, त्यामुळे तुम्हाला जे फीचर वाईज जर तुम्ही कम्पॅरिझन केलं बाकीच्या गाड्यांसोबत जसं की एक्स्टर किंवा जी फ्रॉन्क्स आहे त्या गाड्यांसोबत, तर इथे तुम्हाला फीचर देखील चांगले भेटतात. ओव्हरऑल एक SUV स्टँड आहे, बूट स्पेस मिळतो. सो माझ्या मते त्या प्राइसिंगमध्ये सुद्धा ही गाडी जे आहे ते एक चांगलं जे पॅकेज आहे ते ऑफर करते. बाकी तुमचं काय ओपिनियन आहे या व्हिडिओच्या संदर्भात मला कमेंटमध्ये सांगा. माझ्या मते मिड जे व्हेरियंट आहे CNG AMT हे या गाडीचं एक व्हॅल्यू फॉर मनी जे आहे ते असणार आहे. भेटूया पुढच्या असंच एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.